गोंदियामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे गोंदिया येथील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। तर मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले। राज ठाकरे यांच्या या दौऱ्यात त्यांचे पुत्र अमित ठाकरे सुद्धा होते। तर या बैठकीत राज ठाकरे गोंदिया जिल्ह्यातील 4 विधानसभा क्षेत्रातील आढावा घेणार असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे इच्छुक उमेदवारांसोबत सुद्धा संवाद साधणार आहेत। वामन म्हात्रे यांचे वक्तव्य चुकीचे आहे, त्यांनी माफी मागितली पाहिजे अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे। त्याचबरोबर बदलापूर प्रकरणाबद्दल बोलताना ते म्हणाले की बदलापूर येथे झालेल्या घटनेनंतर तेथील नागरिकांनी रोष व्यक्त केला। याची तीव्रता राज्य आणि देशभरात पाहायला मिळाली। या घटनेचा बोध सर्वांनी घेतला आहे। यात राजकारण केलं गेलं नाही पाहिजे, पण काही लोक यात राजकारण करतायत। गृहमंत्री यांचा राजीनामा मागत आहे। अशा वेळी सरकारमध्ये कोण यापेक्षा एकत्र येऊन याचा धडा घेतला पाहिजे। काही जण मोर्चे काढतायत, तर बदलापूरच्या स्थानकावर उभे असलेल्या लोकांचे राजकारण केलं जातंय। या राज्यात शाळा कोणत्या पक्षाची आहे त्याच्या चर्चा होत आहे असं म्हटलंय त्यांनी। तसेच 95% शाळा कॉलेज राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आहेत, तिथे रॅगिंग होत नाही का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। यस मैडम रिलैक्स सर। ओके 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 आवाज कम करना, इसका आवाज है वो बंद करना रे बाबा गुन्हे दाखल झाले। यस सर, कालच्या घटनेवर आरोप प्रत्यारोप त्याच्यावर सुरुवात करायची। ओके यस इसका आवाज है रे ओके यस ओके सर। ती ऐकणार नाही, ती बाई सकाळी 4 वाजता उठते। चल ओके। यस सर। बदलापूर येथे झालेल्या दुर्घटनेबद्दल काल तेथील नागरिकांनी अत्यंत तीव्र असा संताप व्यक्त केला। भावना तशा तीव्र होत्या, घटना तेवढी गंभीर होती आणि या घटनेची तीव्रता ही फक्त बदलापूर पर्यंत नव्हती, तर ती अख्ख्या महाराष्ट्राला जाणवत होती, देशाला जाणवत होती। प्रत्येक माणसाने त्याचा निषेध केलेला आहे। अनेकांचे फोन सुद्धा आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा आले आणि त्यांनी सांगितलं की आता ही जी घटना झालेली अशी घटना महाराष्ट्रात घडू नये किंवा घडू नये। साहजिक भावना होत्या, त्यांचा त्यामागचा उद्देशही प्रामाणिकपणे होता आणि म्हणून सरकारने जी काही कारवाई केली ती उचित कारवाई त्यांच्या पद्धतीने केलीच आहे। मग ते पोलिसांचं निलंबन असो, आरोपीवरचा फास्टॅग खटला असो किंवा इतर सर्व बाबतीत, या घटनेचा खऱ्या अर्थानं सर्वांनी बोध जरूर घेतलेला आहे, तो कोणत्याही पक्षाचा असो। अनेकांनी सांगितलं की अशा घटनेमध्ये राजकारण इन्व्हॉल्व करू नका, परंतु काही लोकांना असं वाटायला लागलं की ही आम्हाला सुवर्ण संधी आली की काय। या त्यांच्यासाठी सांगतोय की प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणून मग ती ठरलेली वाक्य, मग गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, मग ह्यांनी असं करावं त्यांनी तसं करावं। अरे घटनेचं गांभीर्य लक्षात घ्या, घटनेवर काय केलं पाहिजे। जरी तुम्ही विरोधात असला तर अशा वेळेला एक होऊन एक दिशा द्यायचं काम करा। सरकारमध्ये कोण आहे काय आहे यापेक्षा आपण सर्वांनी मिळून या घटनेचा काय धडा घेतला पाहिजे हे पाहिलं पाहिजे, परंतु तसं दुर्दैवाने कालही दिसलं नाही। आज त्याचे पडसाद सुद्धा आज वेगळ्या पद्धतीने उमटायला लागलेले। मग काही लोक आपली हौस भागवून घ्यायला लागले, चला आपण मोर्चा काढू, चान्स चांगला आहे, याचं आपण भांडवल करू। कारण एक आहे, त्या दुर्दैवी घटनेचा विसर त्यांना लवकर पडतोय की काय असं चित्र दिसायला लागलंय। 4 वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार, 4.25 वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार ही घटना विसरता येणारी नाहीये। ही अनेकाच्या मनामध्ये छेद करून गेलेली घटना आहे। म्हणून बदलापूरच्या स्थानकावर
जे 10-10 घंटे लोक उभे होती, त्यांच्या भावनेचा या लोकांनी पुन्हा राजकारणासाठी भांडवल म्हणून उपयोग करायचा प्रयत्न केला. हे दुर्दैव आहे. अखेरला पोलिसांना काही थोडी जोर जबरदस्ती करून त्यांना हटवावं लागलं. त्यांच्या त्या भावना जरी असल्या तरी हे घडी विस्कळीत होऊ नये म्हणून काही हटवावं लागलं, काही लाठीचार्ज झाला. दुर्दैव आहे, परंतु करावं लागलं, कारण की इतर दुसऱ्या दोन्ही साईडची सर्व क्राऊड हा तिथं जास्त जागी थांबला गेला होता. माझी विनंती आजही आहे, या घटनेला माणुसकीच्या दृष्टिकोनातून पहा. अहो, या राज्यामध्ये एखादी शाळा कोणत्या राजकीय पक्षाची त्याच्यावर चर्चा होती. 95% शाळा कॉलेज हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आहेत. रॅगिंग होत नाही, बाकी काही इतर उद्योग होत नाही. मग ती शाळा कुणाची किंवा कॉलेज कुणाचं याच्यावर राजकारण करायचं का आपल्याला? का झालेल्या अत्याचारावर राजकारण का तुम्हाला बाजू मांडायची? हे एकदा ठरलं पाहिजे. काही लोकांना आणखीन उत्साहाच्या भरामध्ये उत्साह आहे, म्हणजे दुःख तर नाहीच नाही, उत्साहाच्या भरात आपल्याला मोर्चा काढावा लागेल. मग आपल्याला आपल्या पार्टीचं बॅनर घ्यावा लागेल आणि मग आम्ही जनतेसाठी लढतोय. एक संधी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली, त्याला काउंटर करण्यासाठी आपल्याला मिळालेलं हे भांडवल आहे, असा मूर्ख लोकांचा, काही लोकांचा गैरसमज झालेला आहे. अशा वेळेला असे मोर्चे काढणारे किंवा असे त्या घटनेला अनुसरून लाडकी बहीण योजनेवर बोलणारे पोपट आता तयार व्हायला लागलेले. मला वाटतं हे दुर्दैव आहे. अशा या घटनेबद्दल जास्त आम्हाला लांबवणं उचित वाटत नाही. सरकारने उचित कारवाई जरूर केलेली आहे, परंतु आमची स्वतःची अशी विनंती राहील, जास्तीत जास्त कठोर शिक्षा, इतकी कठोर की कुणाचीही हिंमत झाली नाही पाहिजे. महाराष्ट्रातल्या कोणत्याही लेकी बाळीच्या केसालाही धक्का लागला नाही पाहिजे. ही भूमिका सरकारची असावी, असली आहे. आणि ती आणखीन कडकपणे ज्या पोलीस स्टेशनमध्ये, ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चुकून जरी अशी घटना घडली तर त्या तिथलच्या सर्वांना कारणीभूत धरावं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे. सुषमा अंधारे असं म्हणाले की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी हिमालयात निघून जावं आणि गिरीश महाजन पोपट आहे, पोपटाला पाठवून द्यावं. सुषमा अंधारे ह्या मोठ्या नेत्या आहेत, अत्यंत विद्वान आहेत. त्याच्यावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की गिरीश महाजन यांचा विभाग नसताना प्रत्येक गोष्टीत त्यांना पुढे केलं जातं. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अकार्यक्षम असतील तर त्यांनी राजीनामा देऊन हिमालयात जावं. मी तुम्हाला सांगितलं, गिरीश महाजन यांना मुख्यमंत्री करावं असं मी तुम्हाला सांगितलं, त्या अत्यंत मोठ्या आणि विद्वान नेत्या आहेत. त्यांना या सर्व बाबीची जाणीव आहे आणि त्यांच्या विद्वत्ताचं खरं अर्थानं सरकारने मार्गदर्शन घ्यायसाठी त्यांना बोलवावं, परंतु मी त्यांच्यावर भाष्य करणार नाही. बदलापूर प्रकरणामध्ये फास्ट ट्रॅकमध्ये उज्ज्वल निकम वामन म्हात्रे आहेत, तुमचे शिंदे गटाचे नेते. विरोध वामन म्हात्रेंनी जो आरोप केला त्या महिला पत्रकारावरती, तुम्ही का त्या महिला म्हणजे त्यांनी पत्रकाराला भाजपने निवडणूक लढवली म्हणून त्यांना आता वकील म्हणून नेमू नये, ही कोणत्या स्तराची मानसिकता? हे बघा, उज्ज्वल निकम हे एक भाजपची निवडणूक लढवली म्हणजे त्यांच्या वकिलीचा जो कस त्याने गेल्या वेळेला अतिरेक्यांना फाशीवर लटकवण्यापर्यंत जो लावला, ती त्यांची बाजू विसरता येणार नाही. त्यांच्यात असलेली क्वालिटी त्यांनी वारंवार सिद्ध केलेली आहे. मग तो कोणताही अतिरेकी असो, त्याला फाशीच्या तख्तावर लटकवलेलं आहे. म्हणून त्यांची जी असलेली याबद्दलची स्पेशलिटी याला डावलता येणार नाही. म्हणून त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत की त्यांनी तातडीने हा खटल्याचा घ्यावा आणि तातडीने याचा निकाल लावण्यासाठी प्रयत्न सुद्धा करत, म्हणून त्यांच्याकडे हा खटला दिलेला आहे. वामन म्हात्रे यांनी ज्या मुलीबद्दल महिला पत्रकार, वामन म्हात्रेने केलेलं विधान हे चुकीचं आहे, त्याचं कोणी समर्थन करणार नाही. आणि अशा घटनेच्या वेळेला असे वक्तव्य करणं हे चुकीचं आहे, हे आम्ही मान्य करतो. आणि त्यांनी जर ते केलं असेल तर त्यांनी माफी मागितली पाहिजे. चित्रा वाघ म्हणाले की त्याचं थोबाड रंगवायला पाहिजे होतं त्या महिला पत्रकार. मी सांगितलं त्यांनी माफी मागितली पाहिजे, असे वक्तव्य त्यांनी करू नये. आम्ही त्याचं समर्थन करत नाहीत. तुम्ही काय कारवाई करा? म्हणजे चित्रवाग जसं म्हणाले की थोपाड रंगवील, तसं तुमच्याकडून काही? अहो, त्यांनी कुणी काय बोललं याच्यावर मी उत्तर द्यायला बांधील नाहीये. वामन म्हात्रे यांनी महिला पत्रकाराबरोबर केलेल्या वक्तव्याविरोधात ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाकडून निषेध आंदोलन करण्यात आले. तर शिवसेना शिंदे गट पदाधिकारी वामन म्हात्रे यांनी काल बदलापूर येथे सकाळच्या महिला पत्रकाराबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज ठाण्यामध्ये ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीनं
जिल्हाधिकारी कार्यालयात समोर काळ्या फिती बांधत आंदोलन करण्यात आलंय। तर यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्यासह महिला पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी वामन म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी पत्रकार बांधवांनी यावेळी केली आहे। कुठलीही महिला असली ती आपली माय भगिनी असते, तिच्याबद्दल कोणीही अपशब्द वापरू नये। हे वामन म्हात्रे आहेत बदलापूरचे, हे माजी नगराध्यक्ष आहेत, तिथले प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, राजकीय पक्षाच्या संबंधित आहेत। त्यांनी आमची जी महिला भगिनी वृत्त संकलन करत होती तिला त्यांनी अशा भाषेमध्ये वर्तन केलं, अशा भाषेमध्ये तिला ते बोललेत, ती भाषा मी इथे वापरू शकत नाही। अशा ह्या वामन म्हात्रेच्या विरोधात पोलिसांनी आणि पोलीस गुन्हा देखील दाखल करत नाही। आता 24 तास उलटून गेले तरी पोलीस गुन्हा दाखल करत नाही। त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा, त्यांना अटक करावं या मागणीकरता आमच्या ठाणे शहर दैनिक पत्रकार संघातर्फे तमाम पत्रकार जिल्ह्यातल्या, राज्यातल्या, मुंबईतल्या सर्व पत्रकारांचं एक आम्ही छोटंसं नेतृत्व म्हणून याच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी आम्ही कळकळीची विनंती मुख्यमंत्री शिंदे साहेबांना करतो। शिंदे साहेब हे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत। ही जी महिला पत्रकार आहे ती पण सर्वसामान्य आहे, तिला न्याय देण्याकरता त्यांनी भाऊ म्हणून तिचे कर्तव्य करावं अशी मी त्यांना विनंती करतो।